आपल्याला माहितीसाठी सांगतो की जेवढे देवस्थान सरकारने आपल्या ताब्यात घेतलेत महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्या देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, लूट झालेली आहे. आता ही लूट अधिकारी नेमण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. पंढरपूरचं मंदिर असेल, शिर्डीचं मंदिर असेल, आपलं सिद्धिविनायक मंदिर असेल, या सगळ्या मंदिरामध्ये आपल्याला तिथं चंदा चोरी झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे. राम मंदिर तर आपल्याला माहीत असेल की राम मंदिर तर आता भाजपचं आणि RSSचं लुटायचं केंद्र, लोकांच्या आस्थेला लुटायचं केंद्र झालेलं आहे. त्यामुळे ही जी काही आहे धर्माच्या नावाने भोळ्याबाबळ्या भक्तगणांना लुटायची व्यवस्था महाराष्ट्रासहित पूर्ण देशामध्ये भाजपने निर्माण करून ठेवलेली आहे. सर, अकोल्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलं सोयाबीनचे हे खराब झाल्यामुळे त्यांच्यावर समाधानपत्र लिहून घेतले, म्हणजे कंपन्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना भेटून घेतलं जाते समाधानपत्र. मी तुम्हाला सांगतो की हे सरकार जे आहे ही शेतकऱ्यांसाठी नाही, सर्वसामान्यांसाठी नाही, हे फक्त काही मुठभर लोकांसाठी काम करते. त्याचं प्रत्यय आपल्याला पाहायला मिळत आहे. सोयाबीनचं पीक नापिकी येत आहे आणि त्याच्यामध्ये महाबीज आहे, म्हणजे सरकारचं महाबीज आहे. त्याच्यामध्ये त्या सरकार फसवत आहे, प्रायव्हेट कंपन्या फसवतात आहेत, औषधीमध्ये फसवतात आहे, बियाणामध्ये फसवतात आहेत. आणि मग हा कसा तरी माल निघाल्यानंतर त्या शेतकऱ्यांजवळून तो माल घ्यायचाच नाही आणि त्याचा भाव पाडायचा आणि त्याला कमी भावात शेतकऱ्याला विकायला लावायचं, ही परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात देशभरात पेक्षा जास्त वाढलेल्या आहेत. प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगे पाटलांची अक्कल काढलेली आहे. रस्त्यावर किंवा नाक्यावर बसून आंदोलन करणं हे आणि सिस्टीममध्ये राहून काम करण्यात फरक आहे असं म्हटलं. बघा, ही अशी काही लोक भाजपने आपल्याजवळ ठेवलेली आहेत. एखादा आंदोलनकर्ता असेल आणि सरकारवर टीका करत असेल तर त्याच्यावर अशी लोक सोडली जातात आणि त्यांच्या माध्यमातून त्याला पुन्हा त्याच्यात आगीमध्ये पेट्रोल टाकायचं काम केलं जातं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा वणवा पेटावा आणि महाराष्ट्र असाच वणव्यामध्ये जळत राहावा, हा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला जातो आहे. दरेकरच नाही, असे अनेक लोक त्यांच्याजवळ आहेत की ते जरांगे पाटील असेल, हाकेला असेल, कोणालाही आपले टार्गेट करतात आणि मग ते चालवत ठेवतात. एकनाथ शिंदे आज पंतप्रधानांना भेटणार अशा प्रकारची बातमी येते, काय वाटतं या भेटीमागचं कारण काय असेल? ते आपलं दुःख सांगतात. ते त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात. आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील. सर, मराठवाड्यातून जे ते मोठ्या प्रमाणात अवैध ठरताना पाहायला मिळतात, त्याचं प्रमाण खूप कमी आहे, 0.6%. मला तुम्हाला सांगतो, कास्ट हा जो इश्यू आहे त्याला घटनात्मक जे काही आपल्याला जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये तुमचं आजोबा पंजोबा, तुमचे वडील, त्यांना सगळ्या याला ते तपासलं जातं. त्याला जोडल्यात तरच तुमचं ते व्हॅलिड होतं. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळून जाईल, पण त्याला व्हॅलिड करायच्या वेळेस तुम्हाला हे सगळे पुरावे द्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये ते व्हॅलिड होत नाही. त्यामुळे ही भूमिका आम्ही विधानसभेत मी सुद्धा मांडलेली होती की आपण यांना फसवू नका, वास्तविकता सांगा आणि काय प्रोव्हिजन करता येईल, काय घटना दुरुस्ती करता येईल. सरकार केंद्रात तुमचंच आहे. त्याप्रमाणे जे गरीब मराठा समाजातले लोक आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. हिंदी RSS प्रमुख मोहन भागवत कहते झेंजी देशभक्त है, सबसे भी ज़्यादा देशभक्त झेंजी, क्या कहेंगे? भाजपने अपना एक लाइन बदल दी, ऐसा दिखता है क्या? देखो, इन लोगों ने, जैसे हमारे यहाँ कहावत है कि चिड़िया खेत चूक गई. आता संघ आणि भाजपला वाटायला लागले की तरुण पिढी आता अब ये युवा पीढ़ी जो है नई वाली, ये अब हमारे जाल में नहीं आएगी, धर्म के नाम से नहीं आएंगी. अब धर्म के नाम से नहीं आएंगी तो उनको अब
अलग तरीके से उनको अपने और खींचने की एक मुहिम इन लोगों ने शुरू की है। उसका प्रत्यय कल अपने को मोहन भागवत जी के बयान से आपके सामने आया। जब जैन जी का आंदोलन शुरू हुआ नीट के एग्ज़ाम के लीक होने के वजह से, तब इनके ही सहकार्यवाह लिमये ये बोलता था कि देश के विरोध में ये लोग हैं, ये देशद्रोही लोग हैं। इस तरह का वक्तव्य लिमये ने किया। क्या मोहन भागवत जी उनको संघ परिवार से हटाएंगे क्या? इसका जवाब देंगे क्या? वो नहीं देंगे, क्योंकि मुझे पता है कि उनको मोहन भागवत जी को भी Z+ सिक्योरिटी है। ये सब जितना भी मंदिर का चंदा है वो भी खाने को मिल रहा है। पूरे अभी उनका दिल्ली का झंडा वाला का भी वो 5 स्टार उनका ऑफिस हो गया है। रेशिम बाग के भी सब 5 स्टार व्यवस्था उनको मिल रही है। तो मुझे लगता है कि बीजेपी की सत्ता जाने के बाद ये सब इनको नहीं प्राप्त होगा, और इसलिए एक कोशिश करने का काम मोहन भागवत जी कर रहे हैं। लेकिन अब जैन जी इनके हाथ में आने वाला नहीं है, धर्म के नाम से नहीं आने वाला है। जिस तरह से राहुल जी पूरे देश में, आपने देखा होगा कि राहुल जी को अभी यूपी की सरकार ने उनका जो जैन जी से उनकी बात होने वाली थी तो वहाँ की परमिशन इन लोगों ने नहीं दी। राजस्थान में भी नहीं दी, उत्तराखंड में भी नहीं दी। राहुल जी गए वहाँ पर और लोगों से संवाद, जैन जी से संवाद उन्हें किया, उन्हें एजुकेशन पॉलिसी के बारे में बताया। लेकिन मोहन भागवत जी ने उस तरह की कोई बात उनने नहीं रखी। सरकार तुम्हारी है, तुम एजुकेशन पॉलिसी में क्या कर सकते हो, ये बताने की भी कोशिश उनने नहीं की है। तो मुझे लगता है कि ये दिखावा है, लेकिन चिड़िया खेत चूक गई है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.